जय हिंद एव्हरीवन. मी आहे मनश्री कदम, ऑफिसर्स करिअर अकॅडमी मधली एक कॅडेट. तर ऑफिसर्स करिअर अकॅडमी हे एक डिफेन्स फोर्स साठी खूप आपल्याला मदत करतं. ही एक डिफेन्स इन्स्टिट्यूशन आहे, जी एक अकॅडमी पण आहे आणि आपल्याकडे पोरं खूप सारी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी येतात. तर अशीच आपल्याकडे एक कॅडेट पण आहे, आर्या जोशी, जी माझी एक मैत्रीण पण आहे, खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही नेहमी सोबत असतो. तर आज आपण तिला काही प्रश्न विचारूयात. जसं की आर्या, तू इथे येण्याचा प्रवास तुझा कसा होता? तुला इथे येण्यासाठी कशी काय इन्फॉर्मेशन भेटली ते मला सांगते? नमस्कार मित्रांनो आणि थँक्यू मनश्री. तर सांगायकरता लहानपणीपासून सगळ्यांचं काही ना काही स्वप्न असतं की मला मोठं होऊन हे व्हायचंय, मला मोठं होऊन ते व्हायचंय. तसंच माझं स्वप्न होतं की मला मोठं होऊन एक फुटबॉल प्लेअर व्हायचंय. ऍज अन इमॅच्युअर किड मी खूप हट्टी होते की फुटबॉल खेळायचंच आहे, करायचंच आहे. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो तसे तसे आपले ॲबिलिटीज, आपली आवडीनिवडी बदलतात. तर तसेच माझ्या आवडीनिवडी बदलल्या आणि डिफेन्स फोर्सेस मला माझ्या करिअरसाठी सुटेबल वाटलं. माझ्या आई बाबांनी सुद्धा मला फार प्रोत्साहन दिलं आणि अशाच प्रोत्साहनासोबत आम्ही प्रत्येक म्हणजे भरपूर इन्स्टिट्यूट पाहिले एनडीए करता. आधी तर आमचं ठरलं होतं की मी घरी राहून अभ्यास करणार आणि येणं जाणं करणार, सकाळी जाणार, संध्याकाळी परत येणार, सो दॅट फॅमिलीपासून जास्ती लांब पण नाही राहणार. पण मग तसं पुढे चलता चलता आम्हाला स्टुडंट काउन्सिलर्सनी सांगितलं की इफ यू वॉन्ट टू जॉईन डिफेन्स फोर्सेस यू हॅव टू टोटली डेडिकेट युअर सेल्फ टू इट. आणि तसंच करता करता मी सांगते तुम्हाला, आम्ही कोल्हापूरला गेलो, आम्ही नाशिकला गेलो आणि यापर्यंत आम्ही पुण्यातल्या प्रत्येक इन्स्टिट्यूटला पाहिलं. पण ते आपल्याला जे आतून जी आपली गट फिलिंग असते ना, ती आली नाही. आणि असंच करता करता युट्यूब वरती माझ्या आईला आणि मला एक कॅडेटचा, एक दीदीचा इंटरव्ह्यू पाहायला भेटला. ती म्हणजे आमच्या डिरेक्टर सरची मुलगी खुशी मॅम. तर त्यांचा इंटरव्ह्यू ऍज अ फिमेल कॅडेट मला फार इन्स्पायरिंग वाटला. मला वाटलं की दिस इज द सुटेबल अकॅडमी, दिस इज द परफेक्ट अकॅडमी फॉर माय फ्युचर. आणि असंच करत मी आणि माझे आई बाबा इकडे ऍडमिशन घ्यायला आलो आणि पहिल्याच झलकेत आम्हाला ही अकॅडमी पटली, आम्हाला ही अकॅडमी आवडली. जिकडे स्वप्न खरे होतात, वे ड्रीम्स कम ट्रू. आणि म्हणूनच आज मी इकडे आहे ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये. तर आर्या, हे खूप सुंदर होतं आणि तू जसं बघितलंस युट्यूब वरती खुशी मॅमला, ते पण खूप फार इन्स्पायरिंग होतं की युट्यूब वरती पण आपल्याला खूप सारे व्हिडिओज भेटतात जे आपल्याला खरं ओसीए काय आहे ते दाखवतं. आणि आर्या, मला आता सांग की तुला ओसीए मध्ये कसं राहून वाटतं? तसं सांगायला गेलं तर आधी तर जॉईन केल्यानंतर फार नर्वसनेस, अँझायटी, आता जे मी या व्हिडिओमध्ये पण बोलते ना, ऍज अ स्टुडंट, ऍज अ नॉर्मल स्टुडंट जेव्हा आपण शाळेत होतो, स्टेज फिअर होता मला बोलायची क्षमता नव्हती. पण जसं जसं टाइम वाढत गेला तसं तसं ऑफिसर्स करिअर अकॅडमीने मला हे बोलायच्या करता प्रिपेअर केलंय. दे हॅव मेड मी केपेबल ऑफ स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू टुडे. सो ऍज अ इन स्टार्टिंग इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. पण जसं आपण पुढे जात गेलो तसं तसं मला कळलं की आपला स्टाफ खूप वेलकमिंग आहे, खूप फ्रेंडली आहे. आधी तर घराची आठवण यायची, आई बाबा नव्हते, मित्रमैत्रीण नव्हते आणि मेन म्हणजे घराचं स्वादिष्ट जेवण नव्हतं. तर ऍडजस्ट करायला फार वेळ लागला, फ्रेंड्स बनवायला सुद्धा वेळ लागले. पण जसे जसे बनले तसे इतके चांगले बनले की आता नाट कधीच तुटणार नाही. जसं की मनश्री माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती मला माझ्या स्टाफ सोबत फ्रेंड्स पण फार इन्स्पायर करतात या आपल्या फ्युचर करता. आणि स्टाफ बद्दल सांगायला गेलं तर मी तुम्हाला लिहून देते की तुम्हाला कोणत्याही अकॅडमीमध्ये इतकं पर्सनल अटेन्शन देणारा स्टाफ कुठेच भेटणार नाही. ते तुम्हाला घरासारखं फील करून देतात. जितकं प्रेम करतात तितकंच तुम्हाला सुधारायसाठी मारतात सुद्धा. पण हे गरजेचं आहे आणि डिफेन्स मध्ये जाण्यासाठी तुम्हाला डिसिप्लिनची खूप गरज आहे. आणि हेच सगळे गुण जे आहेत ते आपल्या ऑफिसर्स करिअर अकॅडमीने आम्हाला शिकवले आहेत. तर येस, थँक्यू आर्या. आणि आता मला तू सांग की तू पुढच्या जनरेशन साठी, ओसीए साठी काय सांगशील की पुढच्या जनरेशननी ओसीए काय जॉईन करावं? मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की इफ यू आर रिअली सिरियस तुमच्या डिफेन्स फोर्सेस, तुमच्या करिअर बद्दल, जर तुम्हाला इंडियन आर्मी जॉईन करायचं, इंडियन एअरफोर्स जॉईन करायचं वगैरे वगैरे, देन आय हायली सजेस्ट यू
to join Officers Career Academy because this is not just an academy, it is your second home. तुम्हाला फक्त घराची आठवण नाही येणार, तुम्हाला म्हणजे अभ्यास पण करायला भेटणार आणि त्यासोबत सोबत तुम्हाला घरासारखं पण वाटणार. तर आर्या, तुझ्यासारखी खूप सारी मुलं मुली आहेत ज्यांना डिफेन्स मध्ये जायचंय पण त्यांना असा योग्य प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे, तर मग तू त्यांच्यासाठी काय बोलशील? तर मला सांगायला आवडेल की डिफेन्स मध्ये जाण्याकरता सगळ्यात गरजेचं काय आहे? प्रॉपर गायडन्स, डिसिप्लिन, त्यासोबत सोबत घरासारखा एन्व्हायरमेंट वगैरे वगैरे. आणि अशाच सगळ्या क्वालिटीज तुम्हाला आमच्या ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये पाहायला भेटतील. जिकडे डिसिप्लिन आहे, आपल्याला एक्सपिरियन्स्ड विंग कमांडर सर, एअरफोर्स वेटरन्स, जे आमचे स्वतःचे डिरेक्टर सर ते एक एअरफोर्स वेटरन आहेत, असे एक्सपिरियन्स पीपल तुम्हाला गायडन्ससाठी आहेत, तुम्हाला मोटिवेट करायसाठी आहेत. तर यापेक्षा पॉझिटिव्ह पॉइंट काय असू शकतो? तर मला तुम्हाला अजून हे पण सांगायला आवडेल की फिजिकल फिटनेस, युजली स्टुडंट अभ्यासाच्या नादात फिजिकल फिटनेस ऍज अ इम्पॉर्टंट पॉइंट फॉर डिफेन्स विसरून जातात. आणि आपली ऑफिसर्स करिअर अकॅडमी अभ्यास आणि फिटनेस या दोन्हीचा बॅलन्स ठेवून चालते. तर इथे तुम्हाला फक्त फिजिकल फिटनेस नाही, फक्त अभ्यास नाही, या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या घरासारखा एन्व्हायरमेंट सुद्धा भेटेल. सगळे इतके वेलकमिंग आहेत, तुम्हाला फॅमिली सारखं ट्रीट करतील आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स सुद्धा भेटेल. तर ऍज अन aspiring student looking to join the armed forces, to join the defense forces, I'd highly suggest you to look up to our academy and search for it. Thank you. थँक्यू आर्या, तू तुझा एक्सपिरियन्स सांगितलास, तू लोकांना प्रेरणादायी पण गोष्टी सांगितल्यास. थँक्यू. जय हिंद.